1 जुलैला कॅनडा डे असतो आणि आम्हाला कामामध्ये व्हाईट आणि रेड ड्रेस घालून यायला सांगितलं होतं. मला हा व्हाईट टॉप विनर्समध्ये भेटला, ज्याच्यावर क्यूट असे छोटे छोटे मेपल लीव्स आहेत. आमच्या सिटीमध्ये आज सगळं सामसूम होतं, कारण सगळे लोक आमची शेजारची सिटी सिकामसमध्ये गेले होते. तिथं दिवसभर वेगवेगळे कार्यक्रम होते आणि रात्री लेकमध्ये फायरवर्क होणार होतं, जे बघायला कितीतरी लोक त्यांच्या बोटमध्ये आले होते. सगळे येऊन थांबले होते 9:30 वाजता. खूप लोक हायवेच्या बाजूलाच बसले होते. मग आम्ही पण तिथंच बसलो, कारण आम्ही पार्कच्या साईडला गेलो असतो तर नंतर निघता नसतं आलं तिथून, इतकी ट्रॅफिक जाम झाली असती. शेवटी 10 वाजता थोडासा अंधार पडला आणि त्यांनी फायरवर्क स्टार्ट केलं. या लोकांना आग लागायची खूप भीती वाटते, कारण यांची घरं लाकडाची असतात. म्हणून कॅनडामध्ये जेवढे पण फायरवर्क होतात कॅनडा डे दिवशी, ते सगळे लेकमध्येच होतात किंवा एखाद्या पाण्याच्या ठिकाणीच होतात. आपल्याला जसं इंग्रजांपासून स्वातंत्र्य भेटलं, तसं या लोकांना अजून पण भेटलेलं नाही. इथं जे लोक कॅनेडियन्स म्हणून राहतात हे सगळे ब्रिटिशर्स आहेत. मग हे लोक हा दिवस का साजरा करतात, तर 1 जुलैला ब्रिटिश नॉर्थ अमेरिकन कॉलनीज होत्या. कॅनडा, नोवा स्कोशिया आणि न्यू ब्रुन्सविक हे तिन्ही पण युनाईट झाले आणि त्यांचा एक देश बनला, जो कॅनडा आहे. म्हणून या दिवशी कॅनडा डे साजरा करतात. पण हे सगळे ब्रिटिश एम्पायर खालीच राहतात, त्यामुळं त्यांना असं काही स्वातंत्र्य भेटलेलं नाही आहे. तरी पण एक मजा म्हणून हा दिवस ते लोक साजरा करतात. तुम्ही बघू शकता, जिथं जिथं लाईट चमकते तेवढ्या सगळ्या बोटी आहेत आणि त्या सगळ्या लेकमध्ये थांबलेल्या आहेत.